एक मोठी बातमी वारकऱ्यांसंदर्भातली आहे। कारण शासनानं एक मोठा निर्णय घेतलाय वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा। 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोल माफी मिळणार आहे। 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरनं जातात त्याच मार्गांवरनं टोल माफीचा निर्णय झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं हा निर्णय प्रसिद्ध केलाय। टोल नाक्यावरती वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविक या सर्वांना टोल माफी मिळणार आहे। जड आणि हलकी वाहनं दोघांना सुद्धा या टोल माफीचा फायदा दिला जाईल। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी तुषार रूपनवार। तुषार, कसं नियोजन असेल टोल नाक्यांवरती वारीच्या दरम्यान? नक्कीच ज्ञानदा, मागच्या आठवड्यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 10 मानाच्या पालख्यांच्या प्रमुखांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधला होता। आणि या संवादामध्ये या वारकऱ्यांच्या नेमक्या काय काय मागण्या आहेत या संदर्भातली चर्चा झाली होती। आपण जर पाहिलं असेल तर या वारकऱ्यांना आता दिंडी सोहळ्यासाठी काय मानधन देखील दिले जाणार आहे। मात्र या बैठकीतला सर्वात महत्त्वपूर्ण हा देखील विषय होता की ज्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गातून जातात त्या ठिकाणी टोल माफी ही केली जावी। कारण की हजारो वारकरी आपल्याला या रस्त्याने जाताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रामुख्याने ज्या 10 मानाच्या पालख्या ज्या रस्त्यावरून जातील, पुणे सोलापूर हायवेवरून जातील, त्या पुणे सोलापूर हायवे मार्गावरती आपल्याला मोठे टोलनाके असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी ग्राह्य धरला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याला टोल माफी केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय असून देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने काही प्रमुख मागण्या केल्या होत्या। त्यातलीच टोल माफीची ही प्रमुख मागणी होती। अखेर फडणवीस सरकारने ही मागणी त्यांची पूर्ण केलेली आहेत। मात्र अद्यापही वारकऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात मध्ये फडणवीस सरकार सकारात्मक असल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्याने ही मोठी मागणी अर्थातच सरकारकडनं पूर्ण झाली, टोल माफीची मागणी आहे। त्यामुळे वारीच्या काळात 18 जून पासून ते 10 जुलै पर्यंत वारकऱ्यांना टोल माफी असेल। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल।